अहमदनगरमध्ये भाजप आमदार नितेश राणे विरोधात गुन्हा दाखल. मुस्लिम समाजाच्या भावना दुखवल्याप्रकरणी कारवाई. फडणवीस हे पेशवाईचे उत्तराधिकारी. शिवरायांच्या सुरत लुटीच्या दाव्यावरून संजय राऊतांची फडणवीसांवर टीका. सात जनगणनेची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली. हा सरकारचा निर्णय असेल तर यात हस्तक्षेप करू शकत नाही, सुप्रीम कोर्टाची भूमिका. काँग्रेसच्या पुणे विभागाची येत्या 4 सप्टेंबर रोजी बैठक. पुणे विभागातील मतदारसंघाचा आढावा घेऊन उमेदवारांबाबत चर्चा होणार. पश्चिम बंगालमध्ये बलात्कारातील दोषींना 10 दिवसात फाशी मिळणार. ममता बॅनर्जी सरकार बलात्कारांसाठी कठोर कायदा आणण्याच्या तयारीत. गणेशोत्सवानिमित्त कोकणात सोडण्यात येणाऱ्या सर्व बसेस फुल. एकूण 4,953 बस आरक्षित. मुंबईमध्ये हिवताप, डेंग्यू, चिकुनगुनिया, लेप्टोच्या रुग्णांमध्ये वाढ तर स्वाईन फ्लू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्येही घट. वाशिम जिल्ह्यात मुसळधार पाऊस. मनोजा परिसरातील पूल प्रकल्प भरला. पुरातन महादेव मंदिराजवळचा धबधबा पुन्हा प्रवाहित. नंदुरबारमध्ये शेतकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर. नाल्यात उतरलेल्या म्हशी बाहेर काढताना 2 सख्ख्या भावांचा मृत्यू. यवतमाळ जिल्ह्यात संततधार पाऊस. नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर कोसदनी घाटात दरड कोसळण्याची भीती. महामार्ग प्रशासनाकडून उपाययोजनेची मागणी.